पक्षाच्या गटनेत्या सन्मान्य आशाताई बुचके, या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष भगवानरावजी गोलप, तालुक्याचे तालुका प्रमुख माऊली झटागले, या ठिकाणी उपस्थित असलेले जयवंतरावजी बोडके, गणेश भाऊ कवडे, राजू शेठ आयर, आशिष भाऊ माळवतकर, सय्यद शेख हुसेन, आपल्या येडगावचे दुसरे मार्गदर्शक आणि नेहमीच या तरुणांना आणि सर्वांना आपल्याला मार्गदर्शन करणारे बाबा शेख नेरकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या येडगावचं विभाग प्रमुख म्हणून काम करणारे समीर भाऊ गावडे, जे सूत्रसंचालक प्रमोदजी शिंदे, हर्षद असेल, मुखी असेल, राजू शेठ असतील, गवडे असतील, सर्वच हर्षद आहे. या ठिकाणी ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते सह्याद्री शेठ विषय, या ठिकाणी माऊली शेठ आहेत, शिदाद आहेत, सर्वांचेच नाव घ्यायला आपण सर्वच चुकून एखाद्याचं नाव राहिलं तर परत म्हणते माझं नाव राहिलं, आपण सर्वच नाव घेण्याचे सर्व आणि सर्वांना मी बोलवतोय. आज आपण खऱ्या अर्थानं मी सांगितलं मगाशी की पवनदादांनी या गावचं नेतृत्व केलं, परंतु ते नेतृत्व करत असताना सह्याद्री शेठ मगाशी सह्याद्री शेठ सांगत होते, खऱ्या अर्थानं त्यांचा आदर्श घेतला असता तर आज गावात सह्याद्री शेठ तुम्हाला हे सांगायची वेळ आली नसती, किंवा या ठिकाणी बाबा शेठ बसले, कदाचित तुम्ही सरपंच असता आणि गावचं नेतृत्व तुम्ही केला, परंतु उशिरा का होईना परंतु या ठिकाणी आपल्याला सरपंच आठवलं आणि आज आपण त्या पक्षामध्ये प्रवेश करत असताना या ठिकाणी खरं तर वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर लोकसभेचे इलेक्शन आहे आणि मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण या ठिकाणी सर्व यादी, सर्व नावं, येडगावचं सर्व काही या ठिकाणी सांगितलं आणि खऱ्या अर्थाने या येडगावला आज तुम्ही म्हणताय की संघर्ष, मी नेहमी सांगत असतो की गावचा विकास करायचा असेल तर गाव कुठंतरी राजकारण या ठिकाणी विकास करत असताना राजकारण थोडं थांबवलं पाहिजे आणि कुठंतरी एक पाऊल मागे येऊन गावच्या विकासासाठी, गावचा लोकांचा विचार करता आपण पुढे स्वतःसाठी हे सगळं करतोय का याचा कधीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून आज सह्याद्री तुम्ही सगळे समजून हे सगळं कळल्यानंतर आज तुम्ही उशिरा का होईना पण आला आणि आमच्या ह्या सर्व शिवसैनिकांनी तुम्हाला त्या ठिकाणी सामावून घेतले. मी मनापासून आपल्या या ठिकाणी सर्व शिवसैनिकांचं मनापासून आभार मानतो. मी जी गोष्ट सांगत होतो विकास कामांसंदर्भात मी बोलणार नाही. या येडगावमध्ये मी आजही आवाहन करतो की जी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जी कामं झाली आजही मी त्यांना समोर कोणी सांगावं की तुम्ही केलेली कामं सांगा आणि आम्ही केलेली कामं ते कार्यकर्ते सांगतायत, त्यात अजून बरीच कामं राहिल्या पण मी ती सांगत बसणार नाही. आणि म्हणून जे विकास करते आणि विकासाच्या मागे आपण थांबलं पाहिजे. आणि म्हणून 15 वर्ष ह्या लोकसभेचं काम करत असताना खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून कोणीतरी टिमकी वाजवतंय 15 वर्षात खासदारांनी काय केलं. एकदा खासदारांनी काय केलं नसतं तर एक लोकांनी त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिलं नसतं, तिसऱ्यांदा निवडून दिलं नसतं आणि आता चौथ्यांदा सुद्धा लोक निवडून देणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं जी लोक प्रश्न विचारतात आम्ही जे पॉम्पलेट परिचय पत्रक काढले किंवा पुस्तक काढले ते त्यांना येडगावकरांना मी त्यांच्या घरी लिहून द्या, त्यांना ते वाचू द्या. मग आमची कामं काय केल्या खासदारांनी आणि काय कामं केली नाही याचं उत्तर नंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विचारणार आहोत. परंतु कुठंतरी खासदारांची बदनामी करायची. खासदारांनी जी कामं केली या अगोदरचे खासदार आपण कधी पाहिले नव्हते, आपल्याला पाहायलाही मिळत नव्हते. परंतु एकमेव महाराष्ट्रामध्ये असा खासदार असतील की संपूर्ण वाड्या वस्त्या आपला मतदारसंघ संपूर्ण वाड्या वस्तीवर घराघरात आणि म्हणून जे म्हणतात घराघरात मनामनात खऱ्या अर्थानं समोरचे उमेदवार तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून घराघरात मनामनात पाहत असतील पण प्रत्यक्षात त्यांनी घराघरात मनामनात पोहोचते ते खासदार
शिवाजीदादा आढळराव आहे हे मला आणि म्हणून अजून बरेचसे मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे, बरेचसे मान्यवर या ठिकाणी बोलायचे. मी अधिकच काय न बोलता नुसता मर्यादित खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना या ठिकाणी निवडून द्यायचे म्हणजे नक्की ह्या देशाचा नक्की लोकसभेचं इलेक्शन हे देशाचं भवितव्य ठरवणारं इलेक्शन आहे. ह्या देशाला विकासाची दिशा दाखवणार आहे, ह्या देशाचं सक्षमपणे नेतृत्व करणार आणि म्हणून या ठिकाणी या देशाचं सक्षमपणे नेतृत्व कोण करू शकतो तिथे फक्त नरेंद्रजी मोदी करू शकतात. आणि म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव यांना निवडून देताना आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हात खऱ्या अर्थाने आपल्याला बळकट करायचे हे खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगायचे. आपण थोडासा करतो लोकसभेचं इलेक्शन आहे, जाऊ द्या एवढं मोठं इलेक्शन आपल्याला काय करायचं, पण खऱ्या अर्थानं ह्या मोठ्या इलेक्शनचं सर्वसामान्य माणसाला त्याची दर सोसावी लागते. आणि म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी या देशाचं सक्षमपणे नेतृत्व करते ज्यांनी या 5 वर्षात दाखवून दिलेले खऱ्या अर्थानं काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी थोडासा त्रास होतो, काही गोष्टींचा या ठिकाणी त्रास झाला असेल तेवढेच मुद्दे त्या ठिकाणी सांगता येते की नोटाबंदी झाली असेल किंवा ह्या 2-3 गोष्टी, परंतु खऱ्या काही गोष्टी त्या खऱ्या पुढच्या भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला वरदान ठरणार आहे. आणि म्हणून कठोर निर्णय नेहमी सत्य असतात. ह्या काही गोष्टी झाल्या असतील परंतु आपल्याला ह्या देशाचं सक्षमपणे जे आता गेल्या महिन्यापूर्वी आपण पाहिलं की नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर कसा प्रकारे हल्ला केला, इथून मागच्या पंतप्रधानांनी कधी केला नव्हता किंवा देशाचं नेतृत्व करणारे केला नव्हता. आणि म्हणून आज या ठिकाणी आमचं शिवसेना भाजप युतीचं जे उमेदवार या ठिकाणी सक्षम या विभागाचं नेतृत्व करतात खासदार शिवाजीदादा आढळराव करतात, तसं देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी करतात. आणि म्हणून समोरच्या मंडळीला आले तर कदाचित विचारा तर उद्या तुमच्या देशाचं नेतृत्व कोण करणार त्याचं नाव फक्त आम्हाला सांगा, तरच आमच्याकडे मतं मागा हे खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी विचारलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा येत्या 29 तारखेला खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची धनुष्यबाण निशाणीच्या समोरचे बटन दाबून आपण दादांना चौकार मारून 4 लाखाच्या मतदानी चौकार म्हणजे 4 लाखाच्या मतदानांनी विजयी कराल अशी अपेक्षा आपल्याकडे करतो. आणि या ठिकाणी